नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 20। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP GK आणि चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकवता बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओ लेक्चर असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील। तर बघा, प्रश्न पहिला, देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज 2023-24 आर्थिक वर्षात बँकांनी वाटप केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 20.39 लाख कोटी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, लालसर व पिवळ्या फळात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व ए। प्रश्न तिसरा, हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोळेगाव। काय, पुन्हा बघून घ्या, गोळेगाव। प्रश्न क्रमांक 4 बघा, गंगा नदीवरील गांधी सेतू पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना। प्रश्न 5, उमरान व मेहरून या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जळगाव। प्रश्न 6 बघा, कोणत्या देशात जगात सर्वाधिक सोन्याचा साठा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका। प्रश्न 7, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालकमंत्री। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच सर्वांनी कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे। व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश ही सर्वात सलग अच्युत आणि उत्तरेकडील अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे? तर कोणती? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिमाद्री। काय, हिमाद्री। प्रश्न क्रमांक 9, जीवितांचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील डॅश डॅश कलममध्ये नमूद केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 20 ते 22। काय, ऑप्शन क्रमांक 2 20 ते 22 आपलं बरोबर उत्तर आहे। सॉरी, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 20 ते 22 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस भारत बायोटेकने तयार केली आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक 2 टायफॉईड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन बी सी चेतनाभूमी। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या हवामानविषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इनसॅट 3DS। प्रश्न क्रमांक 13, सरदार सरोवरे प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा। प्रश्न क्रमांक 14, सस्तन प्राण्यांमध्ये रक्ताचे तापमान सर्वात जास्त असणारा प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बकरी। प्रश्न क्रमांक 15, लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारनेर. प्रश्न क्रमांक 16 बघा, तोरणमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अक्राणी. प्रश्न क्रमांक 17 बघा, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव कोणत्या राज्यातील पोखरण येथे पार पाडला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 19, नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 3. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जामनेर. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 22, पित्तरसामुळे आसलीय अन्नाचे उदासीनीकरणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लहान आतडे. प्रश्न क्रमांक 23, एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके देशात निर्माण करण्यात येणार आहेत? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 550. शेवटचे प्रश्न आहेत. त्या अगोदर प्रत्येकाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या काळातील सर्व गणित बुद्धिमत्ताचे फ्रीमधले लेक्चर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 24, आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय डॅश डॅश या राज्यात आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हरियाणा. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशाखापट्टणम.